श्री स्वामी समर्थ. बाळा, आज स्वामी स्वतः तुझ्यासाठी या संदेश रूपामधनं तुझ्यासमोर काहीतरी सांगणार आहेत. तू नीट लक्ष देऊन ऐक. तुझ्या जीवनामध्ये असणारा अंधकार आज स्वामी नक्कीच मिटवतील. तुझ्या जीवनामध्ये अनेक अडचणींवरती तू मात केलेली आहेस. तुझ्या जीवनामध्ये अनेक संकटे आले, त्यांना स्वामी नेहमीच पळून लावलेला आहे. स्वामी तुला माहिती आहे, तू स्वामींचा निस्सीम भक्त आहेस. त्यामुळं बाळा, तू जर स्वामींवरती श्रद्धा आणि दाखवत असशील तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी तुला निश्चितच मार्ग दाखवणार आहेत. तुझ्या प्रत्येक समस्येवरती स्वामी आज काहीतरी उपाय नक्कीच सुचवणार आहेत. त्यामुळं तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. स्वामी समर्थांचे जर तुम्ही भक्त असाल, त्यांच्यावरती जर तुमची श्रद्धा असेल, तर स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट तुम्ही नक्कीच या व्हिडिओला टाका. स्वामी नेहमी सांगतात मित्रांनो, की स्वामी नेहमी सांगतात की आपण स्वार्थी लोकांपासनं नेहमीच दूर राहायला हवं. कारण की स्वार्थी लोक आपला कधी घात करतील हे सांगता येत नाही. कारण की त्यांचा स्वार्थ, त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. जीवनामध्ये सत्य असत्य पाप पुण्य यामध्ये त्यांना काहीच कळत नाही. कारण की ते फक्त आणि फक्त स्वार्थ एवढंच त्यांना माहिती आहे की आपला कसा फायदा झाला पाहिजे. दुसऱ्याचं काही हो, दुसऱ्याचं जे नुकसान होतं त्यांच्याकडे ते कधीच पाहत नाहीत. कारण की स्वतःच्या पोटावरती आपला कसा फायदा होईल, आपल्याला कसं मिळेल समोरची वस्तू गोष्ट पैसा, याकडे त्यांचं लक्ष असतं. त्यामुळं असे वो लोक आपल्या जीवनामध्ये असतील तर त्यांच्यापासून आपण नेहमीच दूर राहिलं पाहिजे. आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दुःख होय. आपले जर पाप असतील, जर आपले पाप जास्त झाले तर नक्कीच आपल्याला दुःख हे येणार आहे. कारण की कलियुगामध्ये माणसाला जे तुम्ही वाईट कर्म करणार आहात त्याचं कर्मफळ तुम्हाला इथंच भोगायचं आहे. त्यामुळं आपण आपलं कर्म हे नेहमी चांगलं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. त्यामुळं आपण नेहमी आपल्या कर्मावरती, आपल्या कार्यावरती एकनिष्ठ राहून ते कार्य आपण करायला हवं. आळस आपल्या शरीरामध्ये आला नाही पाहिजे. त्याला नेहमी आपण दूर ठेवलं पाहिजे. त्याला आळसाला आपला घराच्या बाहेरचा रस्ता नेहमी दाखवायला हवा. कोणी कोणाच्या धर्माचा हेवा करून द्वेषसुद्धा करू नये. धर्म हे आणि एकच आहेत, सर्वांमध्ये ईश्वर एकच आहे. फक्त हे माणसाने धर्मांचे अलग अलग भाग केलेले आहे. त्यामुळं मी सर्वत्र आहे स्वामी स्वतः सांगतात. त्यामुळं तुम्ही धर्माचा द्वेष करू नका, असे स्वामी महाराज आपल्याला नेहमी सांगत असतात. जे स्वतः बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात. जे एखादा व्यक्ती बलवान आहे पण त्याच्यावरती जर कोणी अपराध करत असेल, त्याला त्रास देत असेल, तर अशा लोकांना जर तो जो सहन करतो त्यांना आपण नेहमी क्षमाशील म्हटलं पाहिजे. कारण की हे लोक समाजाला चांगले असतात, समाजाचं हित करणारे असतात, अन्याय करणारे नसतात. त्यामुळं अशा लोकांबरोबर आपण मैत्री संबंध निश्चितच वाढवायला हवेत. त्यामुळं आपल्याला स्वामींची भक्ती किंवा स्वामींची जे श्रद्धा असेल त्यामध्ये आपल्याला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आपल्याला संधी नक्कीच मिळणार आहे. जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो त्यालाच मी खरा सारथी समजतो. क्रोध भ्रष्ट होऊन त्याप्रमाणे चालणारा केवळ लगाम हातात ठेवणाराच समजला जातो. नेहमी आपण क्रोधाला आपण व्यसन घातली पाहिजे. क्रोधावरती आपलं मनाचं नियंत्रण असलं पाहिजे. आपला जर क्रोधावरती ताबा असेल तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळणार आहे. त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये निश्चितच होणार आहे. कारण की क्रोध हा कुठल्याही समस्येचा निवारण नसतो. कारण क्रोधामुळं आपलं नेहमी अहितच होत असतं. त्यामुळं आपण क्रोधाला नेहमी आपल्यापासनं दूर ठेवलं पाहिजे. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजला जातो. जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो. बरेच लोक असे असतात फक्त स्वतःसाठीच झटतात.
दुसऱ्यांचा विचार कधीच करत नाही. तर असे लोक समाजासाठी घातक असतात. त्यांना भगवंताची स्वामींची कृपा दृष्टी कधीच लाभणार नाही. कारण की जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांना स्वामी नेहमी पाठबळ देतात, त्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहतात. दुसऱ्यांच्या दुःखात भागीदार व्हायस शिकणे हेच खरे शिक्षण आहे. तुम्ही शिक्षण जर घेता पण त्यामध्ये तुम्ही दुसऱ्यांचं दुःख समजून घेत नाही कधीच. कारण की जो दुसऱ्याचं दुःख समजून त्याला मदत करतो भगवंत त्याला नेहमी आपल्या जवळ घेतात आणि त्याला जर कधी गरज भासली तर स्वतःहून त्याला स्वामी आपली मदत पोहोचवतात. देव आणि भक्त यामध्ये मध्यस्थाची गरज नाही. भक्त एखादा भक्त असेल ते जर स्वामींची भक्ती करत असेल तर स्वामींच्या आणि त्याच्यामध्ये कुठल्या मध्यस्थीची गरज नाही. कारण की जो भक्ती करणार आहे ती निश्चितच स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचणार आहे आणि स्वामी जे त्याला आशीर्वाद देणार आहेत तो सुद्धा त्या भक्तांपर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. आणि दोघांच्यामध्ये दुवा असण्याची काहीच गरज नाही. दोघांच्यामध्ये जे नातं आहे ते फक्त आणि फक्त भक्तीचं नातं असलं पाहिजे, प्रेमाचं नातं असलं पाहिजे, आपुलकीचं नातं असलं पाहिजे. पशूंना बळी देणे ही अंधश्रद्धा आहे. कारण की बरेच लोक भगवंताला सुद्धा आई मातेला सुद्धा नावानं बळी देतात, मुक्या प्राण्यांवरती अंत करतात, त्यांना बळीच्या स्वरूपामध्ये कापतात. तर हे सुद्धा आपण केलं नाही पाहिजे. कारण की दुसऱ्याचा बळी देऊन आपलं सुख होतं हे असं कुठल्या ईश्वरांनी सांगितलेलं नाही. कारण भगवंत स्वतः सांगतात की मला कुठल्या बळीची गरज नाही. तुमची भक्ती जर असेल तर तीच माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. तुमच्याकडं जे आहे त्या स्वरूपामध्ये तुम्ही भक्ती करा. ती भक्ती ईश्वराच्या हृदयापर्यंत निश्चितच पोहोचेल. कारण की तुम्ही प्रेमानं केलेली, मनाभावाने केलेली भक्ती ही ईश्वराला नक्कीच प्रिय असते, प्राणप्रिय असते. तुम्ही स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहात. मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यामुळं तुम्ही स्वामी आई मी तुझे बाळ ही कमेंट टाकायला विसरू नका. पाप अपरिपक्व असे पर्याय गोड लागते, परंतु तो पक्व होऊ लागले की खूप दुःखकारक असते. पाप सुरुवातीला थोडं थोडं करतो आपण, त्यावेळेस आपलं एखादं वाईट कर्म करतो त्या पाप स्वरूपातच असतं, त्यावेळेस आपल्याला काही वाटत नाही. सुरुवातीला करतो एखाद्या वेळेस सुरुवातीला काही त्यांना मजा येते वाईट कर्म करताना, पण जसं जसं त्याचं प्रमाण वाढतं तर त्याचे जे दुष्परिणाम होतात ते निश्चितच आपल्याला दुःख देणारे असतात आणि वाईटचे परिणाम शेवटी वाईटच होत असतात. वाईटाची संगती केली तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे वाईटच मिळणार आहे. पृथ्वीवरील घनदाट वर्षांच्या छायेपेक्षा विवेकरूपी वृक्षाची छाया अधिक शीतल असते. तुम्ही ज्याप्रमाणे झाडाच्या सावलीमध्ये बसून मनाला शांत करता, शरीराला शांत अनुभवता, त्याचप्रमाणे जर तुम्ही आपल्या मनाची छाया मनाला जर शांत केलं, शीतल केलं, देवाच्या भक्तीमध्ये, स्वामींच्या भक्तीमध्ये, भगवंताच्या एकनिष्ठ रूपामध्ये सेवा केली तर ती सुद्धा तुमची सेवा भगवंतापर्यंत निश्चितच पोहोचणार आहे. निश्चितच